नमस्कार, स्वागत आहे तुमचं देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीनं कांद्याचा झुणका। हा झुणका खायला चविष्ट, मऊ आणि तितकाच झणझणीतसुद्धा लागतो। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी कमी वेळात जर तुम्हाला काही झणझणीत खायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। लागणारं साहित्य: कांदा घेतलेला आहे उभा चिरून, बेसन, लाल तिखट, लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, मीठ, मोहरी, जिरं आणि बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर। तर हे जे कांदे घेतलेले आहेत ना चिरून, ते मी 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि हे असे सुट्टे करून घ्यायचे। आता कढईमध्ये तेलात सगळ्यात अगोदर जिरं टाकायचं, मग मोहरी टाकायची। दोन्ही व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये लसूण टाका आणि परतून घ्या। मग हे कांदा जो आहे मी उभा चिरून घेतलेला आहे तो कांदा याच्यामध्ये टाकायचा आणि एकदम मीडियम गॅसवर कांदा छान परतून घ्यायचा। थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून कांदा पटकन परतून निघेल। हे बघा मस्त असा कांदा परतलेला आहे। एकदम स्लो गॅसवर कांदा परतून घ्यायचा। मग याच्यामध्ये टाकायचं लाल तिखट। आता इथं मी 2 चमचे लाल तिखट टाकले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। जास्त झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट टाका आणि व्यवस्थित असं परतून घ्या। मग याच्यामध्ये टाका मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टाका 1 कप पाणी। 1 कप पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची। मग याच्यामध्ये बेसन टाकायचं। इथं मी 4 चमचे बेसन घेतलेलं आहे। पटकन टाकायचं आणि व्यवस्थित असं एकदम स्लो गॅस करून परतून घ्यायचं। आता 10 मिनटं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची मस्त अशी। हे बघा मस्त असं शिजलेलं आहे। जरी नसेल शिजले तर तुम्ही आणखीन एकदा पलटून याची वाफ काढून घेऊ शकता। कोथिंबीर टाकायची। तर मस्त असा आपला कांद्याचा झुणका तयार झालेला आहे। कमी साहित्यात झटपट होणारा हा पदार्थ आहे। जर भाजीला काही नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।